हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे एबीसी आयडी कार्ड कसे बनवायचे डिजी लॉकरवरून। तर भरपूरशा कॉलेजमध्ये एबीसी आयडी कार्ड मागितले जात आहे। तर त्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याकरिता सुद्धा त्यांना एबीसी आयडी कार्डची गरज पडतात। तर एबीसी आयडी कार्ड नसल्यामुळे त्यांचे फॉर्म सबमिट होत नाही। तर अशी भरपूरशी प्रॉब्लेम त्यांना येत आहे। तर आज आपण शिकणार आहे की मोबाईलवरून एबीसी आयडी कार्ड कसे बनवायचे। तर डेली अपडेट चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला येऊया आपण स्क्रीनवर। हॅलो फ्रेंड्स, तर सिम्पली गूगल क्रोम याला ओपन करायचे आहे। त्यानंतर सर्च बारमध्ये इथे सर्च करायचं आहे डिजी लॉकर। तर हे बघा, डिजी लॉकरची साईट इथे आलेली आहे। या साईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा साइन इन, तर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। तर बघा, इथे तुम्हाला तुमचे नेम टाकायचे आहे, फुल नेम। त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर इथे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचे आहे। त्याचसोबत ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला इथे टाकायची आहे। त्यानंतर 6 अंकांचा तुम्हाला एक पिन जनरेट करायचा आहे आणि तो पिन इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। आयडी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर बघा, आधार यावर क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे। त्याचसोबत तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड सुद्धा इथे टाकायचा आहे। आधार नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन अप या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर हे बघा, इथे आपली आयडी लॉग इन झालेली आहे। तर ही झाली एक पद्धत। आणि दुसरी पद्धत बघा, प्ले स्टोर ओपन करायचे आहे आणि प्ले स्टोर मधून तुम्ही डिजी लॉकर ॲपला सुद्धा इथून डाउनलोड करू शकता। तर बघा, डिजी लॉकर, तर या ॲपला सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करून त्यावरून सुद्धा साइन अप किंवा लॉग इन करू शकता। तर हे बघा, इथे आपण लॉग इन झालेला आहोत। तर लॉग इन झाल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर बघा, इथे एबीसी आयडी कार्ड, तर हे टाकायचे आहे एबीसी आयडी कार्ड। तर हे बघा, एबीसी आयडी कार्ड खाली आलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचे नाव, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे ऑटोमॅटिकली इथे फिल असतात। तर ॲडमिशन इयर, तर यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आयडेंटिटी टाईप, तर यावर क्लिक करायचं आहे आणि रोल नंबर सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यू, तर मी इथे 0 करत आहे। त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूशन नेम, तर इथे बोर्ड युनिव्हर्सिटीचे नेम सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। तर तुम्ही इथून सर्च सुद्धा करू शकता। त्यानंतर इथे बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर गेट डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा, गेट डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर एबीसी आयडी कार्ड इथे तुमचे बनलेले आहे। तर याच्यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, तुमचे एबीसी आयडी कार्ड अशा प्रकारे तुम्ही पण सुद्धा बनवू शकता। आणि असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल।